खुसखुशीत शंकरपाळी, तेलात नाही तर जिभेवर विरघळणारी. ही शंकरपाळी मी अगदी 15 ते 20 मिनटात बनवलेली आहे आणि खूप सारे लेयर्स आले आहेत. तुम्हीसुद्धा बघू शकता. अजिबात तेलकट होत नाही, तेलात विरघळत नाही. अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्धा किलोची शंकरपाळी मी बनवलेली आहे. 2 बोटांनी सुद्धा सहज तुटते जाते. लेयर्स बघू शकता तुम्ही. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. त्याच्यासाठी एकच वाटी सेट केली होती. आता त्याच वाटीनेच पुढचे सगळे पदार्थ मोजून घेणार आहे. या एका वाटीने मी पहिले डालडा घेतला आहे 1 वाटी. त्याच सेम वाटीने मी 1 वाटी साखर घेतली आणि सेम वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलं. आता साखर, पाणी आणि डालडा आपल्याला वितळून घ्यायचं आहे. थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला, पण पाक नाही. आता त्याच सेम वाटीने मी 5 वाट्या मैदा घेतला आहे. हा मैदा बरोबर अर्धा किलोचा मैदा बसला माझा. थोडंसं असं शिगोशिग म्हणतात ना, त्या पद्धतीने मी दाबून भरला होता मैदा. आता थोडीशी वेलची पावडर म्हणजेच 1 चमचा वेलची पावडर घातली आहे मी. थोडीशी चव छान लागायसाठी. आणि कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर जर मीठ घातलं तर त्याची चव अजूनच वाढते. म्हणून थोडंसं मीठ घातलं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण करू शकता. नाही घातलं तरी काहीच हरकत नाही, पण चव छान लागते. आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आपण. त्याच्यानंतर आपण जे साखरेचं पाणी केलं होतं, डालडा आणि ते सगळं थोडं थोडं घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. मळून म्हणजे एकदम दाबून नाही मळायचं ह्याला, फक्त बांधून घ्यायचं ह्याला व्यवस्थित. थोडंसं व्यवस्थित करून घेते आणि थोडंसं बांधून घेते. मी ह्याच्यात तूप नाही तर डालडा वापरला आहे. डालडामुळे शंकरपाळी खूप खुसखुशीत व्हायला मदत होते आणि तोंडात टाकताच विरघळते. तुम्हीसुद्धा एकदा डालडा वापरून नक्की शंकरपाळी करून बघा. थोडं थोडं पाणी घालून सगळं पीठ व्यवस्थित मळून घेऊया. तुम्हाला मळतानाच कळेल, मळून झालेला जो गोळा आहे तोच बघून कळेल किती छान लेयर्स येतात ते शंकरपाळीला. बघा, तुम्ही बघू शकता सगळं पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं आहे. किती छान लेयर्स आलेत आत्ताच. आता हे थोडंसं झाकून ठेवणार आहे आणि एक गोळा मी साईडला काढून घेतला. ह्याचे 4 गोळे बनवलेत मी. एक गोळा साईडला काढून घेतला, थोडंसं व्यवस्थित सेट केलं त्याला आणि याची आता मी लाटे लाटून घेणार आहे. लाटताना तेल, तूप काही लावायची गरज नाही आपल्याला. व्यवस्थित लाटली जाते. या पद्धतीने. आता हे जे साईडच्या कडा आहेत त्या आधी कट करून घेते. यानंतर मी पिठामध्ये मिक्स करून पुन्हा याची शंकरपाळी तयार करून घेणार आहे. आता तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. शंकरपाळी थोडी जाडच असते आणि खायला सुद्धा जाडच छान लागते थोडीशी. ह्याचे मी चौकोनी शेपमध्ये मी शंकरपाळ्या कापून घेते. तुम्हाला जो आकार आवडत असेल तो आकार तुम्ही करू शकता. या पद्धतीने मी आता मी एक लाटल्यानंतर ती लगेच तळून घेणार आणि त्याच्यानंतर पुढची लाटी लाटून घेणार आहे. तेल मी गरम करत ठेवले. तेलाचं तापमान व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं असतं शंकरपाळी करताना.
तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे. शंकरपाळ्या सोडूया. आधी एक बॅच करून बघते शंकरपाळीची. तेलात विरघळत वगैरे असेल तर नंतर ॲडजस्ट करता येते, पण ही शंकरपाळी नाही विरघळत जरासुद्धा. आता शंकरपाळी थोडीशी सेट झालेली आहे. अशा चमच्याने थोडीशी हलवून बघायची त्याला, आणि याच चमच्याने थोडं थोडं करत ती अलटून पलटून घ्यायची आहे आपल्याला. एवढ्यात झारा नाही लावायचा. तुम्ही बघू शकता तळायला टाकल्यापासून एक 10 ते 15 सेकंदातच किती छान त्याचे लेयर्स फुलले गेले आहेत सगळे. तळतानाच त्याचे लेयर्स खूप छान दिसतात आणि सुटतात सुद्धा छान. तुम्हाला दाखवते मी शंकरपाळी एक. बघू शकता किती छान लेयर्स आले त्याला. मला एक बॅच तळायला कमीत कमी 5 ते 6 मिनटं लागली आहे, कारण की ही एकदम मंद आचेवर तळायची असते. किती छान लेयर्स आलेत ना, मस्त खुसखुशीत होतात. आत्ता बघू शकता तुम्ही किती मस्त दिसते. 90% तळून झाल्यानंतर आपण शंकरपाळी बाहेर काढली आहे, कारण की उरलेले 10% त्यातली कुकिंग प्रोसेस अजून चालूच असते. त्याच्यामुळे ती नंतरसुद्धा तेवढीच छान शिजली जाते. सगळी एकसारख्या रंगावर तळली गेली आहे, अगदी व्यवस्थित. तुम्ही बघू शकता एकदम मस्त खुसखुशीत झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब